हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयावरील मोस्ट अवेटेड रिव्हिजन लेक्चर घेणार आहोत. यामध्ये आपण जीवशास्त्र बायोलॉजीची रिव्हिजन करणार आहोत. यामध्ये टोटल 500+ प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत, जेणेकरून तुमचे जीवशास्त्राचे सर्व पॉईंट कव्हर होतील. हे प्रश्न आपण MPSCच्या विविध एक्झाम्स तसेच पोलीस भरती, तलाठी, आरोग्यसेवक, रेल्वे, पोस्ट विभाग भरती यांच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. त्यामुळे हे लेक्चर तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. तसेच सर्व बारीक आणि महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या लेक्चरमध्ये दिसतील. आता पहा, हे तर झाले बायोलॉजीचे प्रश्न, बायोलॉजीचे लेक्चर. त्यासोबतच आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचेही प्रश्न पुढच्या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे या लेक्चरमध्ये आपण फक्त बायोलॉजीचे प्रश्न पाहणार आहे. चला तर वेळ न घालवता लेक्चर स्टार्ट करू. मित्रांनो, आता हे लेक्चर कशा स्वरूपात असेल, यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत यावर एक वेळ ओव्हरव्ह्यू टाकू. तर यामध्ये सुरुवातीला आपण बायोलॉजीचा इम्पॉर्टंट टॉपिक, तो म्हणजे सजीवांचे वर्गीकरण, यावरील प्रश्न पाहणार आहे. त्यानंतर पेशी, त्यानंतर ऊती, त्यानंतर पोषद्रव्ये, पोषणद्रव्ये, पोषक द्रव्ये, खनिजे, मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विक्रे, जैव तंत्रज्ञान, मानवी रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था आणि त्यानंतर यामधून जे प्रश्न सुटले असतील ते सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण इथे मिसकॅलॅनियसली कव्हर करणार आहोत. तर आजच्या लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, जीवशास्त्र या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग कोणी केला? लॅमार्क व ट्रेव्हिरेनस यांनी. जीवशास्त्राचे जनक म्हणून आपण कोणाला संबोधतो? ॲरिस्टॉटल यांना. आधुनिक वर्गीकरणाचे पिता कार्ल लिनियस. कार्ल लिनियसचे ते पुस्तक कोणते ज्यामध्ये सजीवांचे वर्गीकरण 2 भागांमध्ये केले आहे? ते पुस्तक आहे सिस्टीम नेचारा. त्यानंतर द्विसृष्टी पद्धतीचा जनक कार्ल लिनियसला म्हणतात. वनस्पती विज्ञानाचा जनक थिओफ्रेस्टस यांना. सजीवांच्या वर्गीकरणासाठी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कोणी विकसित केली? रॉबर्ट विटाकर यांनी. त्यानंतर वृक्ष, झुडपे व शाख अशा 3 गटांत वनस्पतींचे वर्गीकरण केले होते थिओफ्रेस्टस यांनी. आता पहा, वनस्पती वर्गीकरणाच्या पद्धती आपण पाहू. तर पंचसृष्टी पद्धत विटाकरने विकसित केली होती. द्विनाम पद्धत कार्ल लिनियसने विकसित केली होती. वृक्ष, झुडपे, शाख ही पद्धत आहे थिओफ्रेस्टस यांची. जलचर, खेचर, उभयचर, भूचर ही ॲरिस्टॉटल यांची पद्धत आहे. अबीजपत्री, बीजपत्री, एचर, नैसर्गिक पद्धत बेंथम आणि हुकर. त्यानंतर आहे सजीवांचे वर्गीकरण पहिल्यांदा कोणी केले? ते केले ॲरिस्टॉटल आणि थिओफ्रेस्टस यांनी. वनस्पती शास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? पॅरिस येथे भरली 1867 साली. पहा, PSI 2016चा हा प्रश्न आहे. वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक कोणता? तो आहे स्पेसीज. अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न. विषाणूचा शोध हाही अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे. सध्या इव्हॅन वॉस्की यांनी लावला. त्यानंतर पहा, जीवाणूंचा सर्वात प्राचीन व साधा प्रकार आहे आर्कीबॅक्टेरिया. पृथ्वीवरील सर्वात प्राचीन सजीव म्हणून कोणत्या सृष्टीतील सजीवांना ओळखले जाते? ती सृष्टी आहे सृष्टी मोनेरा. जीवाणू आर्किया, मायकोप्लाझ्मा, ॲक्टिनोमायसिट्स, सायनोबॅक्टेरिया म्हणजेच नीलहरित शैवाल यांचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये केला जातो? सृष्टी मोनेरामध्ये. वनस्पती सृष्टीतील जोकर कोणाला म्हटले जाते? मायकोप्लाझ्माला म्हटले जाते. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टार करा. त्यानंतर पहा, कवकांची पेशीभित्तिका कशाने बनलेली असते? ती बनलेली असते कायटिनने. लायकेन, रायझोबियम यांचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये होतो? सृष्टी कवकमध्ये. बटाटा हा कशा प्रकारचा आहे? तो आहे कंद आहे. त्यानंतर कोणता सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे? तो आहे ॲझोटोबॅक्टर. कंबाईन ग्रुप बी 2019चा प्रश्न. त्यानंतर द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते? एका. पहा, संयुक्त ग्रुप ब 2019चाच प्रश्न. अमिबा हा एक पेशीय जीवाणू आहे. म्युकोरेल्स या कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात? ब्लॅक मोल्ड्स. कोणत्या प्राण्यांना उडणारे मासे म्हणतात? कंबाईन ग्रुप बीचा प्रश्न 2017 सालचा. टेलोस्ट या सुपर ऑर्डरमधील
एक्झोसिट्स या प्राण्यांना आपण उडणारे मासे असे म्हणतो. त्यानंतर आहे पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाल वनस्पतींना काय संबोधतात? झॅन्थोफायसी. आता पिवळ्या हिरव्या रंगाच्या शैवाल वनस्पतींना झॅन्थोफायसी संबोधतात. मग आपण शैवाल वनस्पतींचे रंगानुसार संबोधन एकदा रिवाईज करू. आता हरित शैवालाला क्लोरोफायसी म्हणतात. नीलहरित शैवाल सायनोफायसी. पिवळे हिरवे शैवाल पहिला पण झॅन्थोफायसी. लाल शैवाल रोडोफायसी. आता पहा प्राण्यांमधील पातळीचे संघटन. हा कंबाईन ग्रुप बी 2018चा प्रश्न आहे, त्यामुळे हे सगळे पातळीची संघटन आपण पाहू. पेशी पातळीवरील संघटन आहे संघ पेरिफेरा. ऊतीय पातळीवरील संघटन सिलेंट्राटा म्हणजे समुद्रात आढळतात. त्यानंतर इंद्रिय पातळीवरील संघटन प्लॅटीहेल्मिन्थस चपटे कृमी. इंद्रिय यंत्रणा पातळी संघटन ॲस्केलमिन्थिस पासून कॉर्डेटापर्यंतचा जो संघ आहे त्यामध्ये इंद्रिय यंत्रणा पातळी संघटन सापडते. त्यानंतर पहा मावा किंवा तुडतुडे कोणत्या ऑर्डरमध्ये मोडतात? एक्साइज इन्स्पेक्टर 2017चा प्रश्न. हेमिप्टेरामध्ये. अंडी घालणारे सस्तन प्राणी हे कोणत्या प्राणी वर्गात मोडतात? प्रोटोथेरिया. कोणत्या वर्गाचा गुणधर्म बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांचे अस्तित्व हा आहे? तर तो वर्ग आहे रोमकी म्हणजे सिलियाटा. त्यानंतर गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगाईचे कवच कोणत्या व्हॉल्वने बनलेले असते? तो व्हॉल्व आहे एकेरी व्हॉल्व. STI 2016चा प्रश्न. आर्किओप्टेरिक्स हा कोणत्या दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता? सरीसृप आणि पक्षी. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा PSI 2016चा. मलेरियास कारणीभूत ठरणाऱ्या प्लाझ्मोडियमचा कोणत्या फायलममध्ये समावेश आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे PSI 2016चा. तो फायलम आहे प्रोटोझोआ. आता पहा मित्रांनो, मलेरिया संबंधित म्हणजे जेवढे रोग आहेत ते सर्व आपण कव्हर केले. ते आपण जे शेवटी घेतलेले आहेत महत्त्वाचे प्रश्न या टॉपिकमध्ये आपण ते सर्व प्रश्न कव्हर केले. त्यामध्ये आपण सर्व रोग मलेरिया तसेच इन्सुलिन डायबिटीज या सर्वाचे प्रश्न आपण तिथे कव्हर केले. त्यानंतर पहा हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या ॲनाफिलस डासाची मादी कोणत्या संघामध्ये मोडते? ऑर्थोपोडा या संघामध्ये. कोणत्या माशाचा पुच्छपर असममित असतो? तो मासा आहे मोरी. त्यानंतर पहा STI 2015चा प्रश्न. सॅलॅमेंडर या प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात? उभयचर प्राणी वर्ग. STI 2015चा प्रश्न. कोणता प्राणी अरीय सममित आहे? तो आहे तारा मासा. सिल्वर फिश सर्वसाधारणपणे कशामध्ये आढळतात? जुन्या पुस्तकांमध्ये. कोणते सस्तन प्राणी अंडी घालतात? प्लॅटिपस आणि एकिनाडा. PSI 2014चा प्रश्न. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? देवमाशाचे. आता पहा जमिनीवरील कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? जमिनीवरील विचारले तर येईल जिराफ. आणि विचारलंच सर्वात मोठे हृदय कोणत्या प्राण्याचे तर ते असेल देवमासा. आणि जमिनीवरील म्हटलं तर तो असेल जिराफ. ASO 2014चा प्रश्न आहे. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? ॲनिलिडा. ASO 2013चा प्रश्न. उडणारा सस्तन प्राणी कोणता? तो आहे वटवाघूळ. PSI 2012चा प्रश्न. त्यानंतर ऑर्निथोलॉजी म्हणजे काय? पक्ष्यांचा अभ्यास. त्यानंतर ऑर्थोपॉलॉजी म्हणजे मानव वंशाचा अभ्यास. गोगलगाय कोणत्या संघात मोडतो? मोल्युस्का संघात. नेचे कोणत्या गटात येतात? टेरिडोफायटा गटात. संयुक्त ग्रुप 2018चा प्रश्न. अमरवेल ही कसली वनस्पती आहे? खोडावड वाढणारी परजीवी वनस्पती. आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात लहान वनस्पती कोणती? ती आहे वोल्फिया. कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. स्टार करा, लिहून घ्या. STI 2015चा प्रश्न आहे. लायकेन याला आपण ड्युएल प्लांट म्हणून ओळखतो. ड्रॉसेरा ही वनस्पती कुठल्या गटात मोडते? कीटकभक्षी वनस्पती आहे ही ड्रॉसेरा. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? द्विवार्षिक वनस्पती. पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या शैवालाचे नाव आपल्याला सांगायचं आहे. तो शैवाल आहे स्पायरोगायरा. सूर्यफूल कसली वनस्पती? द्विबीजपत्री वनस्पती. स्पायरोगायरा कसले शैवाल आहे? हरित शैवाल. STI 2011चे दोन्ही प्रश्न. आता आपण सायन्सच्या विविध ब्रांचेस कव्हर करू. आता पहा मधमाशांच्या अभ्यासाला काय बोलतात? ॲपिकल्चर बोलतात. रेशीम किड्यांच्या अभ्यासाला काय संबोधले जाते? सेरिकल्चर.
मत्स्यपालनाच्या अभ्यासाला पिसिकल्चर, कवकांच्या अभ्यासाला मायकोलॉजी, यानंतर शैवाळांच्या अभ्यासाला फायकोलॉजी संबोधतात, फुलांच्या अभ्यासाला ॲन्थॉलॉजी संबोधतात, फळांच्या अभ्यासाला पोमोलॉजी, पक्ष्यांच्या अभ्यासाला ऑर्निथोलॉजी, त्यानंतर कीटकांच्या अभ्यासाला एंटोमॉलॉजी, झाडे व झुडपांच्या अभ्यासाला डेंड्रॉलॉजी, सर्पांच्या अभ्यासाला ओफिओलॉजी आणि पालींच्या अभ्यासाला सारोलॉजी असे संबोधतात. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या वनस्पतींना फुले व बियाही नसतात त्यांना क्रिप्टोगॅम्सना. कोणत्या वनस्पती बीजदारी व सपुष्प असतात? फॅनरोगॅम्स. कोणत्या माशाला सायलेंट किलर असेही म्हणतात? शार्क या माशाला. शार्क या माशांचे संपूर्ण शरीर कसे असते? कास्थीमय असते. त्यानंतर सर्व पृष्ठवंशी प्राणी समपृष्ठरज्जू प्राणी असतात, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी हे मात्र पृष्ठवंशीय नसतात. त्यानंतर सर्व कीटक परपोषी नसतात, पण काही कीटक मात्र स्वयंपोषी पण असतात. त्यानंतर ब्रायोफायटा कोणत्या बाबतीत टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात? तर ब्रायोफायटा बिगर वाहिनीयुक्त असतात आणि या बाबतीत ते टेरिडोफायटापेक्षा वेगळे असतात. आता मित्रांनो, आपण पेशी संबंधित सर्व प्रश्न कव्हर करणार आहे. मित्रांनो पहा, किती इम्पॉर्टंट आणि किती महत्त्वाचे प्रश्न आपण इथे कव्हर केले. यानुसार सर्व जीवशास्त्राचे बायोलॉजीचे प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहे. हे लेक्चर, हा कॉन्टेंट जर तुम्हाला युजफुल वाटला असला तर एक लाईक नक्की करा आणि हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्स आम्हाला एनर्जी देत असतात आणि तुमचे लाईक आम्हाला नवीन अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह लेक्चर तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मोटिवेट करत असतात, एनर्जी देत असतात. तर लाईक नक्की करा. त्यानंतर पेशी संबंधीचा पहिला प्रश्न आहे, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? रॉबर्ट हुक याने. कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात? यकृतामध्ये. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? चेतापेशी. हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली असते? कायटिन. PSI 2012चा प्रश्न. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी कशामध्ये आढळून येतात? डोळ्यातील पडद्यामध्ये. अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी कशामध्ये आढळतात? जीवाणूमध्ये. PSI 2011चा प्रश्न. त्यानंतर पेशी संशोधनामधील महत्त्वाचे शोध आपण पाहू. पहा, इथे आपण सर्वच पॉईंट घेतले, म्हणजे तुम्हाला दुसरीकडे पाहण्याची गरजच पडू नये यासाठी आपण इथे सर्व पॉईंट कव्हर केलेत. आता पहा, सूक्ष्मदर्शकाचा शोध झॅकॅरियस जॉन्सन यांनी लावला. सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने जीवाणू, शुक्राणू आदी जीव या जिवंत पेशींचे पहिल्यांदा कोणी निरीक्षण केले? ते केले ल्युएन हुक यांनी. पेशी केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राउन यांनी लावला. पेशीतील द्रवरूप पदार्थाला पेशीद्रव्य असे नाव कोणी दिले? पुरकिंजे यांनी दिले. यानंतर प्रद्रव्य पटलाचा शोध लावला होता कार्ल मॅगेली आणि क्रॅमर यांनी. जनुकांचा शोध आपल्या सर्वांना माहीत आहे, ग्रेगॉर मेंडेल यांनी लावला. DNAचा शोध फ्रेडरिक मिशर यांनी लावला. गॉल्गी संकुलाचा शोध कॅमिलो गॉल्गी यांनी लावला. यानंतर तंतुकणिकेचा शोध कार्ल बेंडा. गुणसूत्रांचा शोध वाल्डेयर सुटान व थिओडर बोहरी यांनी लावला. आंतरद्रव्य जालिकेचा शोध अर्नेस्ट फुलम, पॉर्टर व क्लाउडी यांनी लावला. DNAची प्रतिकृती कोणी तयार केली? वॉटसन आणि क्रिक यांनी तयार केली. प्रथिने संश्लेषणात न्यूक्लियोटॉइडची भूमिका कोणी स्पष्ट केली? डॉक्टर हरगोविंद खुराना व मार्शल व रॉबर्ट होली यांनी. त्यानंतर पेशींचे आकारमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? मायक्रोमीटर. पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक यांनी 1665मध्ये. सर्वात लहान पेशी मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टस. सर्वात मोठी पेशी शहामृगाचे अंडे आणि सर्वात लांब पेशी मानवी चेतापेशी. हेही पॉईंट लक्षात ठेवा. मानवी शरीरात अंदाजे किती पेशी असतात? 60 ते 90 ट्रिलियन. पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? रॉबर्ट ब्राउनने 1831मध्ये. न्यूक्लिक आम्लाचा शोध कोणी लावला? फ्रेडरिक मिशर यांनी 1869मध्ये. आपल्या शरीरात पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या आढळतात? त्या आढळतात 23 जोड्या. यानंतर पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तंतुकणिकेला म्हणतात. कोणत्या सस्तनी प्राण्यामधील तांबड्या रक्तपेशींमध्ये तंतुकणिका असतात? उंटमध्ये. गॉल्गी काय याचा शोध कोणी लावला? डॉक्टर कॅमिलो गॉल्गी यांनी.
आत्मघाती पिशव्या आपण कशाला म्हणतो? लय कारिका यांना. यानंतर आपल्या मेंदूतील चेतापेशींची संख्या किती असते? 10,000 दशलक्ष. कोणते अंगक प्राणीपेशीत आढळत नाही? पेशीभित्तिका. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी? चेतापेशी. पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम, युग्लिना हे किती पेशीय सजीव आहेत? हे एक पेशीय सजीव आहेत. पॅरामोशियम, प्लाझ्मोडियम आणि युग्लिना. सजीवांच्या रचनात्मक आणि कार्यात्मक मूलभूत एककाला काय म्हणतात? म्हणतात पेशी. पेशींचा मुख्य भाग केंद्रक. केंद्रकाचे मुख्यतः किती भाग असतात? 4. केंद्रकामध्ये काय सापडले जाते? DNA, RNA आणि गुणसूत्र केंद्रकामध्ये सापडले जाते. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाता. रायबोझोम कशापासून बनला जातो? RNA प्लस प्रोटीन यांच्यापासून. मायटोकॉन्ड्रियाचा शोध कोणी लावला? अल्टमॅन यांनी. जीवाणूंचे जनक कोणाला म्हणतात? लिवेनहुक यांना. पेशींच्या अभ्यासाला सायटोलॉजी बोलतात. त्यानंतर पेशी सिद्धांत कोणी मांडला? स्लाइडेज आणि स्वॅन यांनी. प्रोटीनची फॅक्टरी आपण कशाला बोलतो? रायबोझोमला. टोमॅटोला लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? लायकोपिनमुळे. कॅरोटीन या रंगद्रव्यामुळे कोणता रंग प्राप्त होतो? नारंगी रंग. यानंतर झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा रंग. त्यानंतर आता आपण ऊतीवरील सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर करू. ऊतीवरील पहिला प्रश्न आहे, पेशींच्या समूहाला काय बोलतात? ऊती. वनस्पतींमध्ये विभाजन होऊ शकणाऱ्या पेशींच्या समूहाला काय बोलतात? विभाजी ऊती. खोडाच्या आणि मुळाच्या वरच्या टोकामध्ये कोणत्या ऊती असतात? प्रौरहविभाजी ऊती. यानंतर पानाच्या देठाजवळ तसेच फांदीच्या तळाशी आंतरीय विभाजी ऊती असतात. कोणत्या ऊतींमुळे खोड आणि मुळांची रुंदी वाढते? पार्श्वविभाजी ऊतींमुळे. खोडाच्या तसेच मुळाच्या बाह्य भागात कोणत्या ऊती असतात? पार्श्वविभाजी ऊती. विभाजी ऊतींमध्ये सतत विभाजन होऊन नवीन तयार झालेल्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? स्थायी ऊती असे म्हणतात. यानंतर मानवी रक्त ही कोणती ऊती आहे? आपणा सर्वांनाच माहीत आहे, प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतात. संयोजी ऊती आहे. रक्ताचा सामू किती असतो? 7.35 ते 7.45. रक्त कसे असते? रक्त असते आम्लारीधर्मी. आपल्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत साधारणपणे किती रक्त असते? 7 ते 8% रक्त असते. यानंतर अस्थी कशाच्या संयुगापासून बनलेल्या असतात? कॅल्शियम आणि फॉस्फरस. लहान बालकात किती अस्थी असतात? 272. प्रौढ व्यक्तींमध्ये किती अस्थी असतात? 206. बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती असतात? दृढ ऊती असतात. STI 2012चा प्रश्न आहे. त्यानंतर सर्वात लहान अस्थी कोणती? कानातील. स्टेपस. सर्वात मोठी अस्थी कोणती? मांडीतील. फिमर. सर्वात मजबूत अस्थी कोणती? जबड्यातील. मेंडिबल. शरीराच्या वजनाच्या तुलनेत साधारणपणे किती अस्थी असतात? 18%. यानंतरचा प्रश्न. आता पहा, सांध्याचे प्रकार आपण पाहू. तर खिळीचा सांधा मान आणि कंबरेमध्ये असतो. उकळीचा सांधा खांद्यामध्ये असतो. बिजागरीचा सांधा कोपर, गुडघा. सरकता सांधा मनगट, घोट्यामध्ये असतो. सॅडल खास सांधा हाताचा अंगठा. त्यानंतर पोषणद्रव्ये, पोषद्रव्यांबद्दल महत्त्वाचे प्रश्न आपण पाहू. पहिला प्रश्न आहे पोषद्रव्यावरचा. आहारातील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता? कर्बोदके. PSI 2012चा प्रश्न. अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? कॅलरीज. ASO 2013चा प्रश्न. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? D जीवनसत्व. मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? नायसिनचा. PSI 2011चा प्रश्न आहे हा. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? 16. कोणते जीवनसत्व शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार आहे? जीवनसत्व D. भारतीय आहारात व्हिटॅमिन A हे मुख्यतः कशापासून मिळते? कॅरोटीनपासून. STI 2014चा प्रश्न. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो, त्यात मुख्यत्वे काय असते? बीटा कॅरोटीन असते. ASO 2015चा प्रश्न. यानंतर वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्मद्रव्य अन्नद्रव्य कोणते? ते आहे जस्त. ASO 2016चा प्रश्न. कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? कोबाल्ट हे मूलद्रव्य. STI 2016चा प्रश्न. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास काय प्रदान करतात? कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिजे प्रदान करतात.
कंबाईन ग्रुप बी 2019चा प्रश्न. आपल्या आहारात कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांचे प्रमाण जास्त असते म्हणून त्यांना काय बोलतात? बृहद पोषद्रव्ये बोलतात. यानंतर आपल्या आहारात जीवनसत्वे आणि क्षार यांचे प्रमाण कमी असते म्हणून त्यांना काय बोलतात? सूक्ष्म पोषद्रव्ये बोलतात. आपल्या आहारातून मिळणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी किती ऊर्जा कर्बोदकांतून मिळते? 65 ते 80%. ग्लुकोजचे कोठार कशाला बोलतात? यकृताला. जीवनसत्वाचा शोध कोणी लावला? कॅसिमिर फंक यांनी 1912 मध्ये. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करा. मेदात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? जीवनसत्व KE, D आणि A, म्हणजेच आपण याला काय म्हणतो? किडा या स्वरूपात आपण याला लक्षात ठेवतो. जीवनसत्व यावर आपण स्पेशल लेक्चर बनवले, ते लेक्चर तुम्ही नक्की पहा. त्यामध्ये जीवनसत्वासंबंधित सर्व पॉईंट आपण तिथे कव्हर केले आहेत. त्यामुळे जीवनसत्वावरचे थोडेच मोजकेच महत्त्वाचे प्रश्न आपण इथे घेतलेत. आणि जर जीवनसत्व डिटेल तुम्हाला बघायचं असेल तर जीवनसत्व यावर आपण लेक्चर बनवले, त्यामध्ये सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते लेक्चर तुम्ही नक्की पहा. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती? जीवनसत्व ब आणि क. शरीराची क्रिया घडविण्यासाठी कोणत्या पोषक तत्वापासून ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते? कर्बोदकांपासून. कोणत्या पोषक द्रव्यामध्ये नायट्रोजन आढळतो? प्रथिनांमध्ये. ऊर्जेचा सर्वाधिक समृद्ध स्रोत कोणता? मेद. अंड्यातील कोणत्या भागामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते? पांढऱ्या भागामध्ये. अंड्यामध्ये कोणते घटक आढळत नाहीत? कर्बोदके आणि व्हिटॅमिन ई हे घटक अंड्यामध्ये आढळत नाहीत. शरीराचे इंधन म्हणून कोणत्या पोषक द्रव्याला ओळखले जाते? ते ओळखले जाते कर्बोदकांना. यानंतर कोणत्या प्रकारच्या कर्बोदकांची मानवी शरीरात पाचन होत नाही? तर सेल्युलोज आणि हेमिसेल्युलोज या प्रकारच्या कर्बोदकांचे मानवी शरीरात पाचन होत नाही. मानवी शरीरात ग्लायकोजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजचे रूपांतर कोणत्या घटकात केले जाते? ग्लायकोजनमध्ये. मानवी शरीरात ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये झाल्यानंतर हे ग्लायकोजन मुख्यतः शरीरात कोणत्या ठिकाणी साठवून ठेवले जाते? यकृत आणि स्नायूंमध्ये. मानवी शरीर कर्बोदके कोणत्या स्वरूपात वापरू शकतात? मोनोसॅकराइड या स्वरूपात वापरू शकतात. यानंतर मेद ही संज्ञा कोणी दिली? ब्लॉर यांनी दिली. मेद कशामध्ये अद्रावणीय असतात? पाण्यामध्ये. मेद कोणत्या एका वारिकेने बनलेले असतात? मेदाम्ले आणि ग्लिसरॉल यांच्या वारिकेने बनलेले असतात. रासायनिकदृष्ट्या मेद कसे असतात? ट्रायग्लिसरॉइड असतात. यानंतर सेल मेम्ब्रेनचा महत्त्वाचा घटक कोणता? फॉस्फोलिपिड्स. मानवी शरीरात प्रथिने तयार करण्यासाठी किती अमायनो ॲसिडची गरज असते? 20. मानवी शरीरातील आवश्यक अमायनो आम्लाची संख्या किती? 10. प्रौढ व्यक्तींच्या शरीराचे वजन सुमारे किती टक्के प्रथिनांनी बनलेले असते? 20%. यानंतर कोणते विटामिन मानवी शरीरात तयार केले जाते? विटामिन डी. रायबोफ्लेविन हे रासायनिक नाव कोणत्या विटामिनचे आहे? B2. आवळा, स्ट्रॉबेरी, टोमॅटो हे कोणत्या जीवनसत्वाचे मुख्य स्रोत आहेत? विटामिन सीचे. कोणते विटामिन वनस्पती वर्गात आढळत नाही? विटामिन ड. प्रोथ्रोम्बिनपासून थ्रोम्बिन तयार होण्याच्या क्रियेत कोणत्या विटामिनची गरज असते? फायलोक्विनॉन. स्कर्वी हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? विटामिन सी. वर्निक क्रॉसकॉक सिंड्रोम हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे उद्भवतो? B1च्या. पॅर्थेसिया हा अभावजन्य विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवतो? B5. यानंतर विटामिन आणि त्यांची रासायनिक नावे आपण पाहू. विटामिन एचे रासायनिक नाव आहे रेटिनॉल. विटामिन सीचे रासायनिक नाव आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. विटामिन डी कॅल्सिफेरॉल. विटामिन ई टोकोफेरॉल. विटामिन के फायलोक्विनॉन. B1 थायमिन. विटामिन B2 रायबोफ्लेविन. B3 नायसिन. विटामिन B6 पॅन्टोथेनिक ॲसिड. विटामिन B12 सायनोकोबालामिन. त्यानंतर मॅगलोब्लास्टिक ॲनेमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? B12. कोणत्या जीवनसत्वाची कमतरता शरीरात भासत नाही? विटामिन B5ची. आता आपण खनिजासंबंधीचे प्रश्न पाहू. 3च आहेत पण महत्त्वाचे आहेत. शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे व चेतासंस्था व स्नायूंच्या क्रिया चालू ठेवणे हे कार्य कोणत्या खनिजांचे आहे? सोडियम व पोटॅशियम. स्नायूंचे आकुंचन हे कार्य कोणत्या खनिजाचे आहे? कॅल्शियम. दुधाचे दही करणाऱ्या लाभदायक सूक्ष्मजीवांना काय म्हणतात? प्रोबायोटिक म्हणतात. आता आपण मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे यावरील प्रश्न पाहू.
मानवातील ग्रंथी, संप्रेरक व विक्री यावरील पहिला प्रश्न आहे. ब्रूनस ग्रंथी कशामध्ये आढळतात? पक्वाशयाच्या सब म्युकोसामध्ये. कंबाईन ग्रुप बी 2018चा प्रश्न. पित्त हे कोणत्या अवयवात तयार होते? यकृतामध्ये. कंबाईन ग्रुप बी 2017चा प्रश्न. हिपॅरिनची निर्मिती कशामध्ये होते? यकृतामध्ये. रक्त शरीराबाहेर आल्यास गोठते, यास फायब्रिनोजन नावाचे प्रोटीन कारणीभूत आहे. त्याची निर्मिती कशामध्ये होते? यकृतामध्ये होते. यानंतर नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे प्रोटीन कोणते? ऑक्सिटॉसिन. एसओ 2015चा प्रश्न. ग्लुकोजचे रूपांतर इथिल अल्कोहोलमध्ये करण्यासाठी कोणते संप्रेरक वापरतात? झायमेज. एसटीआय 2016चा प्रश्न. पीयूषिका ग्रंथीचे स्थान मेंदूच्या तळाशी. अधश्चेतक ग्रंथीचे स्थान मेंदूतील प्रमस्तिष्क. यौवनलोपी ग्रंथीचे स्थान छातीच्या पिंजऱ्यात हृदयाजवळ. अधिवृक्क ग्रंथीचे स्थान वृक्काच्या वरती. कोणत्या ग्रंथीला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात? पीयूषिकाला. आम्लधर्मी जठररसापासून जठराच्या भिंतीचे संरक्षण कोण करते? म्युकस करते. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण कोणते विकर त्याच्या जठरात नसते? सेल्युलेज. त्यानंतर जैवतंत्रज्ञान या विषयावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहे. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणते जीवाणू वाढण्याची शक्यता असते? क्लोस्ट्रिडियम. एसटीआय 2015चा प्रश्न. टॅक्झॉनॉमी हा शब्द कोणी दिला? डिकॅन्डोल. एएसओ 2014चा प्रश्न. प्राणी ऊती संवर्धन प्रक्रियेमध्ये ट्रिप्सिनचा उपयोग कशासाठी करतात? ऊती डिसॲग्रिगेशनसाठी. MPSC 2012चा प्रश्न. MPSC मुख्य परीक्षेतील प्रश्न आहे हा. ब्रेड तयार करताना किण्वन क्रियेसाठी कोणत्या सूक्ष्मजीवाचा उपयोग करतात? सॅकॅरोमायसिस सेरेविसिए. हा देखील MPSC 2012 मुख्य परीक्षेचा प्रश्न. जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेला पहिला सस्तन प्राणी कोणता? डॉली मेंढी. हाही MPSC मुख्य 2012चा प्रश्न. बियर तयार करताना बार्ली, माल्ट आणि स्टार्च यांचे आंबवण्याचे कार्य कशामार्फत केले जाते? सॅकॅरोमायसिस सेरेविसिए यामार्फत. हा देखील MPSC मुख्य परीक्षा 2012चा प्रश्न. रेड वाईन तयार करण्यासाठी लागणाऱ्या किण्वन प्रक्रियेत कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर करतात? सॅकॅरोमायसिस सेरेविसिए या सूक्ष्मजीवाचा वापर करतात. MPSC परीक्षा मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न. प्राणी पेशींच्या ऊती संवर्धनामध्ये योग्य पद्धतीने वाढ करण्याकरिता कोणत्या वायूची गरज असते? कार्बन डायऑक्साईड या वायूची गरज असते. हा देखील MPSC मुख्य परीक्षा 2013चा प्रश्न आहे. समुद्री अपृष्ठवंशीय प्रवाळ कशापासून कठीण सांगाडे बनवतात? कॅल्शियम कार्बोनेटपासून. MPSC 2014 मुख्य परीक्षेचा प्रश्न. झाडांसाठी नायट्रोजनचे प्रमुख स्रोत कोणते? नायट्रेट्स. MPSC 2014 मुख्य परीक्षेचा प्रश्न. दलदलीत भात शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कोणत्या शैवाळांचा उपयोग करतात? नॉस्टॉक, ॲनाबिना. गोल्डन राईसमध्ये कशाचे प्रमाण वाढीव असते? बीटा कॅरोटीनचे. आता मित्रांनो, आपण रक्ताभिसरण संस्थेवरील सर्व महत्त्वाचे आणि सिलेक्टिव्ह क्वेश्चन्स पाहणार आहे. तर रक्ताभिसरण संस्थेवरील पहिला प्रश्न आहे. रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? विल्यम हार्वे यांनी लावला. मानवी रक्ताभिसरण संस्था कोणत्या दोन अवयवांपासून बनलेली असते? ती हृदय आणि रक्तवाहिन्यांपासून बनलेली असते. आपल्या शरीरात पदार्थाचे अभिसरण कशाच्या माध्यमातून होत असते? रक्ताच्या. रक्त ही कोणती ऊती आहे? ही संयोजी ऊती आहे. त्यानंतर पहा, रक्ताचा सामू अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. सर्वच परीक्षांमध्ये हा प्रश्न तुम्ही पाहिला असेल. रक्ताचा सामू किती असतो? तो असतो 7.35 ते 7.45. रक्तातील द्रवरूप भागाला काय बोलतात? रक्तद्रव्य किंवा प्लाझ्मा. रक्तातील स्थायीरूप भागाला काय बोलतात? रक्तपेशी बोलतात. मानवी शरीरातील एकूण रक्ताच्या 45% काय असतात? तर त्या असतात रक्तपेशी. यानंतर मानवी शरीरातील एकूण रक्ताच्या 55% काय असतात? ते असतात रक्तद्रव. त्यानंतर सामान्यतः मानवी शरीराच्या वजनाच्या किती टक्के रक्ताचे प्रमाण असते? ते असते 8%. आणि सामान्यतः प्रौढ व्यक्तीमध्ये किती लिटर रक्त असते? तर ते असते 5 लिटर. पहा, प्रमाण म्हटलं तर 8% आणि किती लिटर म्हटलं तर 5 लिटर. यानंतर तांबड्या रक्तपेशींचा आकार कसा असतो? द्विअंतर्वक्री म्हणजेच बायकॉन्केव्ह. त्यानंतर प्रश्न आहे, तांबड्या रक्तपेशींची निर्मिती कशात होते? अस्थिमज्जेत. मानवी शरीरात
जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? 97,000 किलोमीटर. रक्त गोठण्याची क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते? ते करतात रक्तपट्टिका. STI 2011चा प्रश्न आहे. त्यानंतर आता आपण श्वसन संस्थेवरील सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहू. आणि पहा मित्रांनो, रक्ताभिसरण संस्थेवर आपण लिमिटेड म्हणजे महत्त्वाचेच प्रश्न घेतलेत. आणि यावरील अजून तुम्हाला प्रश्न हवे असतील तर आपण मानवी रक्त या नावाने एक सेपरेट लेक्चर केले. त्यावर मानवी रक्ताशी निगडीत, रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत सर्व बारीक पॉईंट आपण तिथे कव्हर केले. त्याची लिंक आय बटनवर मी देतो तुम्हाला, आणि ते तिथे क्लिक करून ते लेक्चर तुम्ही नक्की पहा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आता श्वसन संस्थेवरील पहिला प्रश्न पाहू. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती श्वसन केले जाते? ते 10 ते 20 किलो. STI 2016चा प्रश्न. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? रक्ताचे शुद्धीकरण. ASO 2012चा प्रश्न. एका फुफ्फुसात जवळजवळ किती वायुकोश असतात? 300 मिलियन. वायुकोश पृष्ठभागावर पसरवल्यास किती क्षेत्र व्यापतात? 80 चौरस मीटर. त्यानंतर फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक कोणता? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. वायुकोश हा फुफ्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे. त्यानंतर श्वसन ही कसली प्रक्रिया आहे? उष्मादाहित प्रक्रिया. त्वक श्वसन कोणाद्वारे केले जाते? अळ्या, बेडूक, गांडूळ यांद्वारे त्वक श्वसन केले जाते. श्वासनलिकेद्वारे श्वसन कोण करतात? तर ते कोळी, कीटक आणि पट्टीकृमी हे श्वासनलिकेद्वारे श्वसन करतात. त्यानंतर क्लोम श्वसन कोण करतात? मासे आणि जलचर. फुफ्फुसी श्वसन उभयचर, सस्तन पक्षी करतात. श्वसन नलिकेची लांबी किती असते? 12 सेंटीमीटर. पुरुषांमध्ये स्वरतंतूची लांबी किती असते? ती असते 2 सेंटीमीटर. यानंतर स्त्रियांमध्ये स्वरतंतूची लांबी किती असते? ती असते 1.5 सेंटीमीटर. प्रत्येक वायुकोश सुमारे किती व्यासाचा असतो? 0.1 mm. प्रत्येक निरोगी व्यक्ती एका मिनिटाला साधारणतः किती वेळा श्वास करतात? 12 ते 16 वेळा. यानंतर मानवी उच्छवासात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? ते असते 4%. यानंतर सस्तन प्राण्यांमधील RBCs विनॉक्सी श्वसन करतात, कारण त्यांमध्ये तंतू कणिका नसतात. आणि श्वसनातील हवेचे आकारमान मापण्यासाठी आपण कशाचा वापर केला जातो? स्पायरोमीटरचा वापर केला जातो. आता आपण उत्सर्जन संस्थेवरील सर्व महत्त्वाचे प्रश्न पाहू. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर लाईक करून घ्या, आणि हे लेक्चर तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता पहा, गांडूळ नेफ्रिडियाद्वारे उत्सर्जन करते. खेकडा ऊर्ध्वहनु ग्रंथीद्वारे उत्सर्जन करतो. आदिजीव अमिबा संकोची रिक्तिकेद्वारे उत्सर्जन करतात. चपटेकृमी ज्वाला पेशींद्वारे. सिलेंट्राटा हायड्रा हे भित्तिकेतील विशेष पेशीद्वारे उत्सर्जन करतात. विंचू मालपिगी सूक्ष्मनलिकेद्वारे उत्सर्जन करतो. लॉबस्टर युग्मित हरित ग्रंथीद्वारे उत्सर्जन करतो. त्यानंतर कीटक मालपिगी सूक्ष्मनलिकेद्वारे. गोगलगाय वृक्काद्वारे. तारामासा ॲमिबोसाइट्सद्वारे. सी कुकुंबर श्वसन वृक्काद्वारे. हेमिकॉर्डाटा प्रोबोसिक ग्रंथीद्वारे. आणि पृष्ठवंशीय प्राणी वृक्क जोडीमार्फत उत्सर्जन करतात. पहा, हेमिकॉर्डाटा प्रोबोसिक ग्रंथीद्वारे उत्सर्जन करतात आणि पृष्ठवंशीय प्राणी वृक्क जोडीमार्फत उत्सर्जन करतात. यानंतर मानवामधील उत्सर्जनाचा महत्त्वाचा अवयव कोणता? वृक्क. मानवी शरीरातील रक्त वृक्कामधून दररोज किती वेळा गाळले जाते? 400 वेळा. वृक्क दररोज साधारणपणे किती लिटर द्रव गाळते? 180 ते 190 लिटर. मानवी शरीरात एका दिवसाला किती लिटर मूत्र तयार होते? 1 ते 2 लिटर. यानंतर उत्सर्जनासंबंधीचे आजार आपण पाहणार आहे. आता युरेमिया कशाला म्हणतात? रक्तामध्ये युरियाचे प्रमाण जास्त होणे याला युरेमिया म्हणतात. हिमॅच्युरिया जेव्हा लघवीद्वारे रक्त बाहेर पडते त्यावेळी त्याला हिमॅच्युरिया म्हणतात. ग्लायकोज युरिया लघवीद्वारे ग्लुकोज बाहेर पडते याला ग्लायकोज युरिया म्हणतात. मूतखडा वृक्कात कॅल्शियम ऑक्झलेटचे खडे जमा होतात तेव्हा त्याला मूतखडा म्हणतात. त्यानंतर किडनीला दर मिनिटाला किती मिली रक्त पुरविले जाते? 1100 ते 1200 मिली.
मूत्राचा pH किती असतो? तो असतो 6. एका किडनीत किती नेफ्रॉन असतात? 10 लाख. हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, स्टार करा, लिहून घ्या. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम कसा असतो? तो असतो गाळणे, पुनःशोषण, स्त्रवणे आणि उत्सर्जन. त्यानंतर प्रजनन संस्थेवरील महत्त्वाचे प्रश्न. शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड, स्पर्म. तुम्ही आपलं MPSC ट्रिक्स यामध्ये हे लेक्चर पाहिलं असेल तर पहा, स्पर्मॅटोगोनिया आणि स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. आता हा घटनाक्रम कसा लक्षात ठेवायचा ते आपण ट्रिकद्वारे तिथे सांगितलं होतं. आता पहा, GST स्पर्म. GST स्पर्म म्हणजे स्पर्मॅटोगोनियाचा G, स्पर्मॅटोसाइटचा S आणि मॅटिड TT आणि स्पर्म तसंच. मग GST स्पर्म म्हणजे स्पर्मॅटोगोनिया, स्पर्मॅटोसाइट, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. आता पहा, कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते? अनियमित प्रकारचे फूल. STI 2014चा प्रश्न आणि हा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2017चा प्रश्न आहे. त्यानंतर 304वा प्रश्न आहे, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती कोणती? द्विविखंडन. स्पायरोगायराचे प्रजनन कोणत्या पद्धतीने होते? अलैंगिक बहुपेशीय खंडीभवन पद्धतीने. यानंतर जीवाणू पॅरामेशियम यामध्ये कोणते विखंडन आढळते? द्विविखंडन. अमिबा युग्लिना यामध्ये कोणते विखंडन आढळते? बहुविखंडन. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? ऑक्झिटॉसिन. यानंतर अस्थिसंस्थेवरील महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? स्टेपस. शरीरातील सर्वात मोठे हाड फिमर. शरीरातील सर्वात मजबूत हाड मेंडिबल. मध्य करण्यात आलेल्या हाडांचा क्रम बाहेरून आत कशा प्रकारचा? मॅलस, इन्कस आणि स्टेपस. हे 2016चा प्रश्न. पहा मित्रांनो, इथे आपण सर्व पॉईंट कव्हर केले, त्यामुळे हे लेक्चर तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. मॅलस, इन्कस, स्टेपस यांना असे सुद्धा म्हणतात, इयर ऑक्झिकल म्हणतात. हाडांची संख्या अर्भकात 270 असते, प्रौढ माणसात 206 असते आणि प्रत्येक हातात व पायात प्रत्येकी किती हाडे असतात? ते असतात 30. त्यानंतर पाठीचा कणा किती हाडांनी बनलेला आहे? 33 हाडांनी. अस्थिचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या शाखेला काय म्हणतात? ऑस्टिओलॉजी म्हणतात. आपल्या शरीराच्या वजनापैकी हाडांचे वजन किती टक्के असते? 18%. अस्थी हा कोणत्या ऊतीचा प्रकार आहे? हा संयोजी ऊतीचा प्रकार आहे. पहा मित्रांनो, आता आपण टॉपिक वाईज सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेत आणि त्यामधूनही काही प्रश्न सुटलेले आहेत. ते प्रश्न आपण इथून पुढे कव्हर करणार आहे आणि हे आता सर्व जे आहेत ते सर्व अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, स्टॅफिलोकोकस हा जीवाणू खाद्यपदार्थावर वाढताना कोणते विषारी रसायन तयार करतो? एन्टेरोटॉक्झिन. विष देऊन मारल्यावर शोध घेण्यासाठी कोणते अवयव महत्त्वपूर्ण असते? यकृत. कोणते घटक मानवी शरीरातील द्रवांचा परासरण दाब नियंत्रित करतात? तर ते घटक आहेत सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम. रबराच्या झाडापासून मिळणाऱ्या चिकाला काय म्हणतात? लॅटेक्स म्हणतात. यानंतर हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण सरासरी किती टक्के असते? 78%. मानवी शरीराचे तापमान समतोल राखणारी ग्रंथी हायपोथॅलेमस. शरीराचा थोल सांभाळणारी संस्था अनुमस्तिष्क. शरीरातील विविध अवयव व ऊतींना जोडण्याचे कार्य कोणत्या ऊती करतात? संयोजी ऊती करतात. वनस्पतीच्या अग्रभागी तयार होणारे द्रव्य जिब्रेलिन्स. किण्वामध्ये प्रामुख्याने कोणते जीवनसत्व आढळते? ब. कोणते जीवनसत्व मेदयुक्त ऊतींमध्ये आणि यकृतामध्ये साठवले जाते? ते आहे जीवनसत्व ड. तंतुरूपी कवकांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात बुरशी. जीवनसत्व ई हे काय म्हणून कार्य करते? अँटीऑक्सिडंट. कशाच्या अभावामुळे दंतक्षय होतो? फ्लुओरिनच्या अभावामुळे. हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करा, लिहून घ्या. मायटोकॉन्ड्रियास किती भित्तिका असतात? मायटोकॉन्ड्रिया दुहेरी भित्तिकेची बनलेली असते. पेशी पेटल कसे असते? अत्यंत पातळ, लवचिक आणि पापुत्र्यासारखे असते पेशी पेटल. मनुष्याच्या लाळेत कोणते एन्झाईम असते? टायलिन आणि अमायलेज.
त्यानंतर मलेरियाचा शोध कोणी लावला? शेनॉल्ड रोस यांनी. मलेरिया कशामुळे होते? प्लाझ्मोडियममुळे. मलेरियाची वाहक कोण आहे? मादा ॲनोफिलीस. त्यानंतर मलेरियामुळे कोणता भाग प्रभावित होतो? RBC. कोणत्या वर्षापर्यंत भारतातून मलेरियाचे उन्मूलन करण्याचे लक्ष्य आहे? 2030 पर्यंत. इन्सुलिनचा शोध कोणी लावला? बेस्ट आणि बेटिंग यांनी लावला. इन्सुलिनचा उपयोग कशासाठी होतो? इन्सुलिनचा उपयोग ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी होतो. त्यानंतर इन्सुलिनच्या कमीमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमीमुळे मधुमेह हा रोग होतो. स्फिग्मोमॅनोमीटरचा उपयोग रक्तदाब मोजण्यासाठी होतो. MRIचा फुल फॉर्म काय आहे? तो आहे मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. पॉलिश केलेल्या तांदळामुळे कोणत्या विटॅमिनची कमी होते? विटॅमिन B1ची कमी पॉलिश केलेल्या तांदळामुळे होते. विटॅमिन B1च्या कमीमुळे कोणता रोग होतो? बेरीबेरी. मानवी शरीरात RBCची निर्मिती आपण पाहिलं अस्थिमज्जेत. विषाणूचा शोध कोणी लावला? इवानोव्स्की यांनी. जीवाणूचा शोध कोणी लावला? लिवेनहुक यांनी. पहा मित्रांनो, किती महत्त्वाचे प्रश्न आहेत इथे. हे प्रश्न आणि हा कॉन्टेंट जर तुम्हाला युजफुल वाटला तर या लेक्चरला लाईक नक्की करा. त्यानंतर वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट कोणत्या स्वरूपात साठवले जातात? अनुक्रमे सेल्युलोज आणि ग्लुकोज. वनस्पतींमध्ये सेल्युलोज आणि प्राण्यांमध्ये ग्लुकोज या स्वरूपात कार्बोहायड्रेट साठवले जातात. फळे आणि फुले यांच्यामधील पिवळा आणि नारंगी रंग प्रामुख्याने खालीलपैकी कोणामुळे असतो? तो असतो क्रोमोप्लास्टमुळे. आपल्या शरीरामधील अनुवंशिकतेच्या भागाला काय म्हणतात? जीन म्हणतात. कोणत्या ठिकाणाला डायनोसॉरचे कब्रस्थान म्हणतात? मॉन्टाना या ठिकाणाला. प्रिन्सिपल ऑफ बायोलॉजी नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये कोणत्या जीवशास्त्रज्ञाने सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या विधानाचा सर्वात प्रथम उपयोग केला होता? हर्बर्ट स्पेन्सर यांनी सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या विधानाचा सर्वात प्रथम उपयोग केला होता. भारतामधील मलेरियाच्या 65% रुग्णांसाठी खालीलपैकी कोणती परजीवी जबाबदार आहे? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. शार्क माशामध्ये किती अळे असतात? 0. मधमाशी चावताना एक आम्ल त्या ठिकाणी सोडते ज्यामुळे वेदना होतात. ते अंतक्षेपित आम्ल कोणते? तर ते आम्ल आहे मेथॅनोइक ॲसिड. यामुळे वेदना होतात, हे लक्षात ठेवा. वनस्पती तुपाऐवजी तेलामध्ये स्वयंपाक बनवावा असा सल्ला आरोग्य चिकित्सक देतात. याचे कारण काय असू शकते? तर याचे कारण आहे तेलामध्ये असंतृप्त मेद असतात म्हणून. हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कशाची आवश्यकता? दोघांचीही कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते हाडे आणि दात यांच्या निर्मितीसाठी. एखादे बीज अंकुरणासाठी खालीलपैकी कोणती 3 तत्वे सर्वाधिक महत्त्वाची आहेत? तर ते आहेत पाणी, योग्य तापमान आणि ऑक्सिजन. यानंतर प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये मुक्त होणारा ऑक्सिजन कुठून येतो? तो येतो पाण्यातून. यानंतर जास्त खोलीवर पेरलेले बी सामान्यतः अंकुरित होत नाहीत कारण त्यांना वायू मिळत नाही म्हणून. प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर खालीलपैकी कोणत्या प्रकारे होते? प्रकाश संश्लेषणाद्वारे होते. यानंतर कांदा कापल्यानंतर खालीलपैकी कोणाच्या असण्यामुळे डोळ्यातून पाणी येते? पेशींमधील अमिनो आम्लामुळे. वनस्पतींमध्ये गुरुत्वाचा विरुद्ध दिशेने जलसंचालन होण्याचे कारण काय? तर ते कारण आहे बाष्पोत्सर्जन. कोणते रसायन फळे पिकवण्यासाठी वापरले जाते? कॅल्शियम कार्बाईड. भारतातील ज्या भागात केशर उत्पादन घेतले जाते तो भाग जम्मू काश्मीर. जीवाश्म इंधनाचे दहन खालीलपैकी कशास कारणीभूत आहे? तर ते सल्फर डायऑक्साईड प्रदूषणाशी कारणीभूत आहे जीवाश्म इंधनाचे दहन. कशाने संक्रमित असणारे मासे खाल्ल्यामुळे 1953 साली जपानमध्ये मिनीमाटा व्याधी पसरली होती? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करा. लँडच्या संक्रमित असणारे मासे खाल्ल्यामुळे 1953 मध्ये जपानमध्ये मिनीमाटा व्याधी पसरली होती. यानंतर ग्रीनहाऊस वायूपैकी असा कोणता एक वायू आहे ज्यामुळे ट्रोपोस्फिअरमध्ये वायू प्रदूषण होत नाही? तर तो वायू आहे कार्बन मोनॉक्साईड. वातावरणामधील ओझोन थराचा नाश करणारा मुख्य प्रदूषक कोणता?
तो आहे नायट्रोजन ऑक्साईड व फ्युरोकार्बन. फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी असा कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचा सन्मान युनेपद्वारे केलेला आहे? MS स्वामीनाथन यांचा सन्मान युनेपने केला आहे फादर ऑफ इकॉनॉमिक इकॉलॉजी म्हणून. ब्लू बेबी नावाचा प्रदूषणकारी आजार कोणत्या घटकाच्या अधिक्यामुळे होतो? हा आजार होतो नायट्रेट या घटकाच्या अधिक्यामुळे. यानंतर पगमार्क तंत्र कशासाठी वापरले जाते? तर हे तंत्र भिन्न वन्य जीवांच्या संख्येच्या आकलनासाठी वापरले जाते. त्यानंतर निफेंथिस खासियाना म्हणजेच घटपर्णी या नावाची दुर्मिळ वनस्पती कोणत्या ठिकाणी सापडते? तर ती सापडते मेघालयमध्ये. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल खालीलपैकी कशाच्या रक्षणाशी संबंधित आहे? तर ओझोन थराच्या रक्षणाशी संबंधित आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. त्यानंतर भूमिगत पाणी प्रदूषित करणारे अजैविक प्रदूषक कोणते? तर ते आहे आर्सेनिक. यानंतर वर्तमानपत्रामध्ये गुंडाळलेले अन्न खालीलपैकी कशामुळे संदूषित होण्याची शक्यता असते? तर ते शिशामुळे संदूषित होण्याची शक्यता असते. वनस्पतीमध्ये अनुवांशिक इंजिनिअरिंगसाठी खालीलपैकी कोणत्या जीवाणूचा वापर केला जातो? ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमिफेशियन्स या जीवाणूचा वापर केला जातो अनुवांशिक इंजिनिअरिंगसाठी वनस्पतींमध्ये. वनस्पतींमध्ये गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने पाण्याची हालचाल होते. याचे विशेष कारण काय? बाष्पोच्छ्वास. कोणत्या लायकेनपासून मिरगीवरील औषध मिळवले जाते? परमालिया. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा, स्टार करा. परमालिया या लायकेनपासून मिरगीवरील औषध मिळवले जाते. यानंतर ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी साधारणपणे अँटासिड्स वापरले जातात. सामान्यपणे वापरले जाणारे अँटासिड म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. कर्बोदके, प्रथिने आणि मेद यांचे संपूर्ण संपूर्ण पचन कशामधून घडून येते? बघून नाही, घडून येते. तर ते लहान आतड्यामध्ये घडून येते. दूध म्हणजे पोषण तत्वांनी समृद्ध असा स्रोत आहे, परंतु खालीलपैकी कशाचा तो अत्यंत अल्प स्रोत आहे? लोहाचा. यानंतर पहा, अन्न पचनास मदत करणाऱ्या रसास काय म्हणतात? पाचक रस म्हणतात. अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर किती पेशींचे बनलेले असते? एका पेशीचे बनलेले असते. वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाकडे जाते? आपण पाहिलं कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते. पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो, त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात मुकुल. लाळेमध्ये कोणत्या नावाचा पाचक रस असतो? टायलिन. वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य हे प्रकाश ऊर्जेचे रूपांतर कोणत्या ऊर्जेत करतात? रासायनिक ऊर्जेत करतात. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला काय म्हणतात? आपण पाहिलं ऊती म्हणतात. वर्गीकरणाच्या पंचसृष्टी पद्धतीमध्ये प्रोटोझोआ सारख्या एक पेशीय सजीवाचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये करण्यात आला आहे? तर तो आला आहे प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये करण्यात आला आहे. यानंतर स्पायरोगायरा कोणत्या वर्गात समाविष्ट आहेत? शैवाल. हरिता कोणत्या वर्गात समाविष्ट आहे? हरितोद्भिदी. कांदा ही कसली वनस्पती आहे? एकबीजपत्री. पेशींमधील कशाला पेशीचे ऊर्जा केंद्र असे म्हणतात? तंतुकणिकांना. यानंतर 401 क्रमांकाचा प्रश्न आहे, प्राण्यांमध्ये कोणत्या ऊती इंद्रिय व इतर ऊतींना एकत्र बांधून ठेवतात? आपण पाहिलं संयोजी ऊती. नेरिस हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? नेरिस हा प्राणी ॲनलिडा या संघात मोडतो. गोगलगाय कोणत्या संघात मोडते? मोल्युस्का. हायड्रा हा प्राणी कोणत्या संघात मोडतो? सिलेंट्राटा. यानंतर 405वा प्रश्न आहे, पेशीतील टाकाऊ पदार्थांना काय म्हणतात? गॉल्गी पिंड. रक्ताच्या एका थेंबामध्ये किती पेशी असू शकतात? जवळजवळ 10 लाखांपेक्षा जास्त. हाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार करा. मेंदूमधील क्रिया कोणत्या उपकरणाने मापतात? EEG. मानवी डोळ्यामध्ये कोणते भिंग कार्यरत असते? बहिर्वक्र भिंग. कोणता घटक शरीरामध्ये रक्त गोठू देत नाही? हिपॅरिन. कोणत्या दृष्टीदोषामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते? ग्लुकोमा. कोणते शैवाल मनुष्याच्या आतड्यांमध्ये परजीवी म्हणून असते? ऑसिलेटोरिया. आधी केंद्रकी पेशींमध्ये श्वसन कशामार्फत होते? मेसोझोमार्फत होते.
ॲम्फिऑक्सस हा प्राणी कोणत्या उपसंघात मोडतो? ॲम्फिऑक्सस हा प्राणी सेफॅलोकॉर्डाटा या उपसंघात मोडतो. गांडूळ या प्राण्याचा उत्सर्जक अवयव आपण पाहिला आहे नेफ्रिडिया. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धती आहे द्विविखंडन. दाबकलन ही प्रजननाची कोणती पद्धती आहे? शाकीय पद्धती आहे. मित्रांनो, आता आपण आरोग्यसेवकच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले त्यापैकी जे महत्त्वाचे प्रश्न मला इथे वाटले होते ते प्रश्न आपण इथे कव्हर करूया. पहा, मग पेशी सिद्धांत कोणी मांडला? थिओडर आणि श्वान यांनी. कोणती जीवनसत्वे जलद्राव्य असतात? ब आणि क. रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? के. शरीराची वाढ व निगा राखण्यासाठी कशाची गरज असते? प्रथिनांची. तंबाखूमध्ये कोणते धोकादायक रसायन असते? निकोटीन. इन्सुलिनच्या कमीमुळे कोणता रोग होतो? मधुमेह. चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो? विषाणूमुळे. मानवी पेशींमध्ये गुणसूत्राच्या किती जोडी असतात? 23. 1 ग्रॅम कर्बोदकामधून किती कॅलरी ऊर्जा प्राप्त होते? 1 ग्रॅम कर्बोदकामधून 4 कॅलरी ऊर्जा प्राप्त होते. अतिमद्यपानामुळे कशाचा रोग होतो? यकृताचा. अतिमद्यपानामुळे यकृताचा रोग होतो. ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे कोणता रोग होतो? हिवताप. कशाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो? नायसिन. श्वसनासाठी मासे कोणत्या अवयवांचा वापर करतात? तर मासे श्वसनासाठी कल्ल्यांचा वापर करतात. कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त हे कोणत्याही रक्तगटातील व्यक्तीस लागू होते? तर ओ रक्तगटाच्या व्यक्तीचे. रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? अ जीवनसत्वाअभावी. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? ब जीवनसत्वाअभावी. मूळदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? ड जीवनसत्वाअभावी. मित्रांनो, जीवनसत्व या टॉपिकवर देखील आपण सेपरेट व्हिडिओ लेक्चर बनवलेले आहे. तेही तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनवर देतो. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. रेबीज ही प्रतिबंधात्मक लस कोणत्या प्राण्यास देतात? कुत्रा. हत्तीपाय रोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? वर्धा. मित्रांनो, लेक्चरला अजूनपर्यंत लाईक केले नसेल तर प्लीज लाईक करा आणि तुमचे अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मानवी शरीरातील रक्त हे कशामार्फत सर्व शरीरभर फिरत असते? रक्तवाहिन्यांमार्फत. त्यानंतर स्मरणशक्ती कोणत्या अवयवाशी निगडीत आहे? मेंदू. डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारावर वापरली जाते? मूत्रपिंडाचे आजार. केमोथेरपी ही उपचार पद्धती कोणत्या आजाराकरिता उपयोगी पडते? कर्करोग. खालीलपैकी कोणती वनस्पती परपोषी आहे? अमरवेल ही वनस्पती परपोषी आहे. त्यानंतर आयोडीनयुक्त मिठाअभावी कोणता आजार होतो? गलगंड. कशाच्या त्रुटीमुळे हाडे व दात ठिसूळ बनतात? कॅल्शियमच्या कमीमुळे हाडे व दात ठिसूळ बनतात. पाण्यातील जंतू मारण्यासाठी काय करावे? पाणी उकळावे. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने डॉक्टर काय करतात? हृदयाचे ठोके ऐकतात. त्यानंतर जैवतंत्रज्ञान कशाच्या पातळीवर कार्य करते? जैवतंत्रज्ञान रेणू पातळीवर कार्य करते. आम्लपर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईड आणि कोण जबाबदार असतात? सल्फर डायऑक्साईड. पहा, आम्लपर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजनची ऑक्साईड आणि कोण जबाबदार असतात? सल्फर डायऑक्साईड जबाबदार असतात. कोणत्या वनस्पतीस फ्लेम ट्री असेही म्हणतात? गुलमोहर. पानांवरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो? लोह. यानंतर वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत कोणी शोधून काढली? बेनटम आणि हुकर यांनी. वनस्पती वर्गीकरणातील पायाभूत घटक कोणता? स्पेशीज. कशाचा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक म्हणून केला जातो? बेनोमिलचा. कवक पेशीची पेशीभित्तिका कोणत्या जटिल शर्करेपासून बनलेली आहे? कायटिन. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो त्यात मुख्यत्वे काय असते? बीटा कॅरोटीन. कोणता ग्रुप ड्युएल प्लांट म्हणून ओळखला जातो? लायकेन्स. वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य नत्र. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो?
हरित लवक. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिले? जोहान्स पुर्किंजे याने. समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दांत पेशीच्या कोणत्या अंगाचा उल्लेख केला जातो? प्रद्रव्य पटलाचा. चयापचय क्रियांमध्ये निर्माण झालेल्या टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था कोणती? लयकारिका. कोणत्या क्षेत्रामधून मिथेन वायूची निर्मिती होते? भाताच्या शेतामधून. कोणत्या ऊतींमध्ये पेशी भित्तिकांमधील लिग्निन पॉलिमर सिमेंटप्रमाणे कार्य करते व ऊतीच्या भित्तिकांना मजबूती देते? दृढ ऊती. वनस्पतींमधील मूळकुजव्या रोग कोणत्या जीवाणूंमुळे होतो? एरिविनिया जीवाणूंमुळे वनस्पतींमधील मूळकुजव्या रोग होतो. निवडुंग, घायपात, कोरफड या वनस्पतींचा समावेश कोणत्या गटात करतात? झेरोफाइट्स या गटात करतात. वृक्षवलय कालमापन पद्धतीचा शोध कोणी लावला? ए. डग्लस. ए. डग्लस यांनी वृक्षवलय कालमापन पद्धतीचा शोध लावला. त्यानंतर कोणत्या ऊती या उच्च स्तरीय वनस्पतींचा पायाभूत गुणविशेष आहे? संवहनी ऊती. रोझा गॅलिका हे कशाचे शास्त्रीय नाव आहे? गुलाबाचे. भारतात गहू पिकाची जनुकीय पेढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे? कर्नाल या शहरात भारतातील गहू पिकाची जनुकीय पेढी स्थापन करण्यात आली आहे. रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे काय उत्सर्जित करतात? कार्बन डायऑक्साईड. आपणास सर्वांनाच माहीत आहे. आता पहा डीएनए डबल हेलिक्स मॉडेल. डीएनएचे डबल हेलिक्स मॉडेल कोणी शोधले? ते शोधले वॅटसन आणि क्रिक यांनी. आता डीएनए म्हणजे डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड आणि आरएनए रायबोन्यूक्लिक ॲसिड. डीएनएमधील दोन धागे कोणत्या बंधाने एकत्र जोडलेले असतात? हायड्रोजन बंधाने. पेशीद्रव्यात ऑक्सिजनच्या अनुपस्थितीत घडून येणाऱ्या पेशी श्वसन क्रियेस काय म्हणतात? ग्लायकोलायसिस. ग्लुकोजमध्ये कार्बनचे किती अणू असतात? 6. पायरुवेट रेणूमध्ये कार्बनचे किती अणू असतात? 3. सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची कोणती पायरी समान असते? तर सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची पहिली पायरी समान असते. बाष्पोत्सर्जन वनस्पतीच्या कोणत्या भागातून होते? पर्णरंध्रे या भागातून. वनस्पती कशाद्वारे वातावरणातील वायूंची देवाणघेवाण करतात? पानांवरील पर्णरंध्रांद्वारे. डेंड्रोक्रॉनॉलॉजी म्हणजे काय? वृक्षवलय कालमापन पद्धती. प्रोटोकॉर्डाटा या संघातील प्राणी कोणत्या अवयवाद्वारे श्वसन करतात? कल्लाविद्रे या अवयवाद्वारे प्रोटोकॉर्डाटा या संघातील प्राणी श्वसन करतात. यानंतर पहा बिबिट्या या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? पॅन्थेरा पार्डस. कोणता कृमी अंतःपरजीवी असून त्याला मेंढी व गोगलगाय असे दोन पोशिंदे असतात? लिव्हर फ्लूक. प्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतर इंद्रियांना आधार देतात व त्यांची झीज भरून काढतात? विरल ऊती. शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळवले जाते? गांडूळ. यानंतर पहा कोणता संघ प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ आहे? ऑर्थोपोडा. फायलेरिया या परजीवी कृमीमुळे कोणता रोग होतो? हत्तीपाय. कोणत्या माशांचा पुच्छपर असममित असतो? मोरी. विंचू हा कसला प्राणी आहे? पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. स्टार करा. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे काय? जैवविविधता. सिल्व्हरफिश साधारणपणे कशासोबत आढळतात? जुनी पुस्तके. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये विचारलेला आहे. शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोणता? सॅलॅमँडर. कोणता प्राणी अरीय सममित आहे? तारा मासा. सॅलॅमँडर या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या वर्गात करतात? उभयचर प्राणी वर्ग. पॅन्थेरा टायग्रिस हे कोणत्या प्राण्याचे शास्त्रीय नाव आहे? वाघ. ताकामध्ये कोणते जीवाणू असतात? लॅक्टोबॅसिलस. गोगलगाय कोणत्या संघात मोडते? मोल्युस्का. हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? शाकाहारी. समुद्रातील कोणत्या प्राण्यांपासून मोती मिळतात? ऑयस्टर. इवान पावलो हे संशोधक कोणत्या विज्ञान शाखेशी संबंधित आहेत? प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेशी संबंधित आहेत इवान पावलोव. मधमाशीचा हवेत उडण्याचा सरासरी वेग काय असतो?
15 ते 16 किलोमीटर पर तास. सस्तनी प्राण्यांमधील लोहित रक्तपेशी केवळ विनॉक्सी श्वसन करतात, कारण त्यांच्यामध्ये काय नसते, त्यामध्ये तंतुकणिका नसते. सस्तनी प्राण्यांमधील लोहित रक्तपेशी केवळ विनॉक्सी श्वसन करतात, कारण त्यांच्यामध्ये तंतुकणिका नसतात. हाडांचे सांधे कोणत्या ऊतीमुळे नरम पडतात? कास्थी. हाडांचे सांधे कास्थी या ऊतीमुळे नरम पडतात. तर मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण जीवशास्त्र, बायोलॉजी या विषयावरील सर्व महत्त्वाचे प्रश्न मुद्देसूद टॉपिक वाईज कव्हर केले आहेत आणि अशाच स्वरूपाचे प्रश्न आपण भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयावरील देखील कव्हर करणार आहेत. आता सध्या या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजीचे, जीवशास्त्राचे सर्व महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत आणि जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर आपण डिस्कशन देखील केले आहे, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांमध्ये जसे की MPSC, UPSC, PSI, STI, ASO, तलाठी, पोलीस भरती यासारख्या सर्वच परीक्षांमध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. जर हे लेक्चर तुम्हाला युजफुल वाटले असेल, हा कॉन्टेंट तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या लेक्चरला लाईक करा. हे लेक्चर आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे ह्या लेक्चरचा फायदा तुमच्या मित्रांना देखील होईल. आणि हे लेक्चर तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.